दृष्टिकोन मिळते. पहा मंडळी, या दारूच्या पायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पण भिकेल लागली माणसं, दारू पिऊन मटक खुळून पर भिकेल लागली माणसं. आम्हाला विचारा अनुभव शिवाय आपण बोलतच नाही. म्हणूनच मंडळी, येत्या 26 जानेवारीला आपण पहिला ठराव मंजूर करणार आहोत, तो म्हणजे दारूबंदीचा. अध्यक्ष, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी गेल्या तुमच्या. आधी गावातली दारू बंद करा, मगच बाकीचा विषय घ्या. एक नंबर माणूस. रामभाऊ म्हणतात ते बरोबर रे, मामासाहेब म्हणतात ते बरोबर रे. गावातली दारू बंद झालीच पाहिजे. गावातली दारू बंद झालीच पाहिजे. मामासाहेब म्हणजे भितरने सगळ्याच तरी कसं. अध्यक्ष, आधी गावातली दारू बंद करा, मगच बाकीचा विषय घ्या. रामभाऊ तुम्ही बिंदास नाडा तुम्ही नाडा. तुम्हाला तर माहितीच आपला इतिहास. आजाकन पंजाकत 40 एकर जमीन होती. गावचा नाच पुरा करायसाठी 35 एकर फुकून टाकली. त्याच पट्ट्याची अवलादी राहिलेली 5 एकर पण फुकील, पण एका एकाचा नाचच पुरा करेल. मामासाहेब म्हणते ते बरोबर दोन नव्हे त्याला. मामासाहेब गावातली दारू बंद झाली, गावातली दारू बंद झाली पाहिजे. पण रामभाऊ, मग त्या बिचाऱ्यांनी जगायचं एखाद्याच्या अनाज मध्ये घालून रे चांगल्या नाही. तुम्हाला आपला इतिहास माहितीच आहे. आजाकन पंजाकत 40 एकर जमीन होती. गावचा नाच पुरा करायसाठी 35 एकर गुण टाकली. त्याच पट्टीची अवलादी राहिलेली 5 एकर पण फुकील, पण एका एकाचा नादच पुरा करेल. फुकूनच टाकेन. काय भोगसान म्हणजे उरलेल्या 5 एकर काँग्रेस उगवलाय. मला पण बघायचे तो काँग्रेस बिगर पाण्याचा बिगर खताचा किती दिवस राहतोय. संशोधन करतो मी त्याच्यावर. काय काँग्रेस स्पष्ट संशोधन म्हणतायत काय का एवढ्या सांग. संशोधन कसं म्हणायचं? लक्ष्मणराव सोपं राव. बोलायचं मन. अरे काय पेळ पडले काय करायचे मला? पेळ पडले तुम्हाला तर आपला इतिहास माहितीच आहे. काय झालं तुला कानायला? कोण काय झालं म्हणजे माझ्या आईनं सांगितलं. काय सांगितलं तुझ्या आईनं? माझ्या आईनं सांगितलं हाणायच्या आधी कानायचं म्हणजे हाणत कानला तरी हाणे. अध्यक्ष, मला एक सांगा, तुम्ही तंटामुक्तीची जी मिटिंग घेतोय आता, मला तंटामुक्तीच्या बॉडी का नाही घेत? तंटामुक्तीची समिती निवडताना गावात दवंडी दिली होती. बर, मग मला का नाही कळली? रामभाऊला बोडे मला का नाही कळली दवंडी? रामभाऊ काय तुमच्या बॉडीत काही गोड दिसत नव्हता. सांगितलं नाही. रामभाऊ पंढरपूरला गेलता, मग काय पाण्यात घ्यायला एक नंबर. तेच म्हणतो मी, का नाही घेतलं मला बॉडी? अहो रामभाऊ, गावात दवंडी दिली होती. गावात तुम्ही पंढरपूरला गेलता. आता दवंडीत येताना हे लक्ष्मणराव होते ना, विचारा की लक्ष्मणराव. पेताडाला काय विचारायचे? त्या पेताडाला काय विचारायचे? तेव्हा हे चांगलं होतं. चांगलं होतं एवढ्या. पेताड काय बरोबर आहे सांगते? बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे सांगतो का नाही? तंटामुक्तीची बॉडी निवडताना गावात दवंडी देण्यात आली आणि अशी ठराव मंजूर करण्यात आली बरे का, की तंटामुक्ती समितीची माणसं घ्यायच्यात की नाही, ती तंटा मिटवणारी घ्यायची, तंटा वाढवणारी घेतली. काय बॉडीगार्ड चांगले जपल्या बॉडीगार्ड म्हणजे काय कळतं का? एक शिंगम एक शिंगम. पण यांना कुठं माहितीये मी सुद्धा रावडी राठोडे. बघायचे आमचा इसका ह्या दोघांच्या जीव डिरिंग करता. त्या दोघांच्या जीवा करतो. जीवा मी काय पिसतोय काय बाक्या? मी काय एकटा आलोय. मग कोण आहे? मी एकच आणलाय, पण 50 तरी धोडे. बाजूला बाबा कोण आहे? कोण आहे? कोण आहे म्हणजे कोण आहे? कोण आहे म्हणजे बघायचंय कोण आहे? कोण आहे माझं? अरे काय म्हणतोय तुला? अरे तुला बॉडीगार्ड म्हणतोय. मग काय नाव ठेवतोय वय? हेच मी बॉडीगार्ड. मुझपर एक एहसान करना, मुझपर एक एहसान करना की एक नागा के चपटी में पाय मत देना. उठा बॉडीगार्ड. बॉडीगार्ड
तुम्ही बॉडी दाखवा आता. बोल साईडला सर साईडला मामा साहेब हलून नका की राव मी उठायच्या टाइमला नेमकं हलू बाजूला अरे फोटो द्या त्याला. घ्या रे याचा फोटो काढून घ्या. याचा फोटो काढून घ्या. फोटो काढून घ्या म्हणजे ऑलरेडी माझ्या जिम मध्ये फोटो असते. एका साईडला जॉन सिना एका साईडला मी बाथरूम पण. काय जिम मध्ये तू फोटो कोणाला प्रोत्साहन मिळतं व्यायाम करतात नाही बघून दाखवस तू नाही दाखवत आता बॉडी. रामभाऊ पहिल्यांदा सक्त वॉर्निंग देतोय. काय मी बॉडी दाखवत असताना एखाद्याला चुकून फटका लागला तर तशी जीव गेला तर मी जबाबदार राहणार. या मीटिंग मध्ये रक्ताचे पाठ वाचा रामभाऊ नाही दाखवत आता तू. ए बघा रे फिरा आला त्याला घ्या बाजूला घ्या बाजूला. तू गाडी वातानी उठले ते बस कसं काय केलं मी. बरं अध्यक्ष तंटामुक्तीची मीटिंग आहे ना. हो बरोबर गावात आलेलं तंट तुम्हाला दिसत नाही का. काय झालं आता ते शेजारीने माझा बांध कोरलाय ते पहिले मिटवा. ते काय रामभाऊ आला ते रामभाऊ काय म्हणते ते की दादा उत्तर रामभाऊ चुकून झाले आमच्या ड्रायव्हर कडून. ही नंती करतो का ती देतो रामभाऊ. रामभाऊ चुकून झाले तिच्या ड्रायव्हर कडून गरीब माणूस रामभाऊ बंदेला बंदे चुकून झाले. माती लावून देतो रामभाऊ. माती बी लावून देतो रामभाऊ. लावायची गरजच काय होती आखी 35 एकर जागतावर का बसताना आता काय होतंय रामभाऊ एक नंबर चुकून झालंय ड्रायव्हर कडनं त्याच्या माती लावून देतोय. शेजार तर मी माती लावून देतो रामभाऊ. अरे पण चक्कन हायला तू ड्रायव्हर काय 10 रुपयाला तर आहे रे. चक्कन झाले चक्कन झाले आमच्या सारखा ड्रायव्हर काय भेटला नाही. असा पेसा ड्रायव्हर ठेवलाच नाही मी म्हणतो. चक्कन झाले रामभाऊ तुम्ही लढा बिंदास तुमच्यासाठी काय पण या नरडी पाय पण रामाचा नाच केला ना कुणी लक्ष्मणराव तुम्ही फाडा मी शिवतो. रामभाऊ रामभाऊ असं एकार गेलं नाही चालेल पण काकडे सोडायचे नाही. कळलं का उद्या राहणार ये आणि रामभाऊचं पान द्यायचा काय चला होय तिकडे अध्यक्ष बाकीचा विषय घ्या. अजून कोणाला काय माझी बायको नांदत नाही. काय झालं आता तुझ्या बायकोला नाही नांदत का. माझी बायको मला सोडून निघून गेली. आणि गेली तर गेली आम्ही काय भेटतोय गेली तर गेली. आपल्या खतकून स्वयंपाक करायचा खतकून खायचा खतकून प्यायचं गटर लाईन महा. अध्यक्ष काय बाबा येत नसेल तर पाळावं नाही आणि पाळायची असेल तर दुसऱ्या दारात येऊन देऊ नाही. अरे काय सांभाळायचं आणि काय पाळायचं नाही. अरे माझी बायको तुला काय करायचं होते. माझी बायको मला सोडून निघून गेली. मी कामावर जाईना बायका पूर्णंग लक्ष द्यायना मला सोडून निघून गेली. पण तुझ्या दारात आली हैरा पुत्रिया. विषय कुठं नेताय तुम्ही. काय नवरा बायकोच्या भांडणात पडायची गरज आहे तुला. त्यांच्याबद्दल बोलतोय कोण कशाबद्दल बोलतोय तू. अहो आमची आता तुम्ही मला सांगा माझी बायको काय कोंबड्याची घाण काढायसाठी आहे का. कोणाच्या कोंबड्या तुमच्या दारात आली देतोय काय सांगतो की सांग ना बायची दावा द्या काय वाटते काय रामभाऊची. रामभाऊ तो बॉडी गार्ड आहे तू. रामभाऊ याला काय करायची कोंबड्याची कुत्र्याची बांधणं घेऊन ये. आम्ही काय यांची कोंबड्या कुत्र्या कुत्र्यांची कुठे भांडणं असतात का. करायचं का अध्यक्ष तुम्हाला काय बाकीचा विषय आहे का नाही. माझी बायको मला सोडून निघून काय बाकीचा विषय तुम्हाला सोडून जाईल नाही तर काय करील. आहे का खटास कोणी सांगितलं येऊच्या खोक्यात बसायला. आपल्या बरे एअर कंडिशन नो टेन्शन जमीन जमीन पत्थर के सनम. काय त्यांना ते लागतात ते बातमी ऐकली का. आई चोरांनी 1 कोटीचं साडस बांधलंय म्हणे. आई चोरला शनी होय का. तिने 1 कोटीचं बांधलं नाही काय बांधायचं. अरे कोण म्हणतो त्याला बी सरकार अनुदान देतंय.
एक कोटीचं बांधलं काय 9,000चं बांधलं काय दोन्ही तेच करायचे. काय अध्यक्ष नालायकांच्या नादी लागता. अहो मागे एकदा मी ग्राम स्वच्छता कमिटी मध्ये होतो तर अख्ख्या गावाला ओरडून सांगितलं होतं की उघड्यावर कोणी शौचालय जाऊ नका. रॅम्बो आमचा 30 वर्षांचा रेकॉर्ड आहे. अजून कुणाला तुकडा बसलं दिसलो नाही. मग कुठं बसता तुम्ही? कोडा बसताय ज्वारी बाजरी ओसाड एखाद्याच्या ताली मुदा काय यांच्या नादाला लागताय. अहो अख्ख्या गावाला ओरडून सांगत होतो की उघड्यावर संडास चालकून जाऊ नका आणि त्यांना तर 1000दा सांगितलं होतं तरी आमची गाव कमिटी जेव्हा सकाळ सकाळ गावाच्या बाहेरून फेऱ्या मारित होती तेव्हा ही दोन डबडी घेऊन चालत आणि विचारलं तर उत्तर काय म्हणे देवाला पाणी घालायचं. आमच्या देवाला प्रत्येक डब्यातच पाणी जमतं. आमची पिकायची पाणी कोण टाकलं? पण आमच्या समिती पुढून आम्ही काय तुमच्या समितीला काय फॅक्स पाठवला होता का? या आम्ही चाललो. रामभाऊ या स्वच्छतेचं काय घेऊन बसलाय? अगोदर ग्रामपंचायत पाणीपट्टी घरपट्टी भरली काही पुढे निघालं इकडे या. मागे ठेवलंय अध्यक्ष साहेब मीटिंग करायची. अरे मागाशीच सांगितलं ना तंटामुक्तीची म्हणून. तंटामुक्तीची मीटिंग आहे ना? बरोबर आहे. सांगितलं घरपट्टी पानपट्टीचा संबंध काय? आता बोला. आता काय वाचता बसली का? राजकीय बसली तुमची. तर पाणीपट्टी घरपट्टी म्हणतोय तुमच्या बापाने आमच्या घराच्या 12 लाखाच्यात पैसे ठेवले साहेब. आता वाजले किती? 12 वाजले. त्यांनी लक्ष्मणराव सांगितलंय ना. मग तुमच्या पैसे देतो चेक देतो चेक वाटला तर वटण. अहो काय यांच्या नादी लागता. अरे खातं तरी आहे का तुमचं? बँकेच नाही का? बँकेचं नाव तरी सांगता येईल का तुम्हाला? मग लक्ष्मणराव सांगा. चला. आईच्या आईची आय पेताड. अरे त्या अख्ख्या जगाला माहिती आहे ICICI म्हणून. आईची आईची आहे ना आमच्या आईची आईची आहे. आम्ही स्टँडर्ड लोक आहेत. चला. आईच्या आईची आईची आय शाखा पगी. काय यांच्या आज्या पंचायती बँक पुढे यांच्या नादी लागतात नाही का तुमचा? नाही अजिबात. आमची वेबसाईट घेऊन घ्या. वेबसाईट म्हणायची तुला? आमची वेबसाईटची. आम्ही स्टँडर्ड लोक आहेत. चला. डुबलो 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 या कपानावर एकच डुबली का? अरे डब्ल्यू असेल ते. बारक्या पोरांना पण माहिती डबलो डबलो असतं. आमचं डुबलोच. चला. डुबलो 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 डॉट चिताड पेलो डॉट बिहार.com. नाही समजले व्यवस्था त्या पेताडातून समजून घ्यायचं. पेताड तुमची वेबसाईट काय समजली नाही? अध्यक्ष साहेब तुमचं शिक्षण काय कमी गाव? ग्रॅज्युएशन झालं. अरे कमीत कमी 10वी पास तरी व्हायला लागलो. शाळेत जायचं सोडून कमीत कमी शाळेच्या मागून तरी हिंडत जावा. तिकडेच घर बांधतोय आता. अरे गरीबी माहित नाही. बरं तुम्ही बरं घ्या लिहून. बरं सांगा. चला. डुबलो डुबलो डुबलो. अध्यक्ष या कपानावर एकच डब्ल्यू घ्या. बरं घ्या लिहून घ्या. चला सांगा. डुबलो 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 डॉट चिताड पेलो भिकारी .com. टिंब 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 अजून एक टिंब. काय यांच्या नालायकांच्या नादी लागता. बाकीचा विषय घ्या. अजून कोणाला काय करा? गावचं पंचायत आहे का? आहे का रे कोणी? हो रामभाऊ. काय बाळासाहेब दरवर्षी तुमच्या आईला गणपती असते. आमच्या आईला गणपती असते. 250 बारे 250 किती 250 म्हणलं की तुम्ही आमच्या 250 गणपती बरे. त्या पेताडाला समजत आहे पण तुला कळा ना. 250 पर्यंत 250 पर्यंत 250 वर आमच्या मंडळात 250 पर्यंत 300 रुपये वर्गणी जमा होते का? गणपती बसवायला मग आरती मग तुमच्या बापाने घातलं होतं पहिल्या कडव्याला घालेलं टांगण. अरे काय वाटण त्या ठिकाणा लोकांनी एकत्र कुणी गोविंदानी साजरा करा. ह्या गणपती त्या गणपती म्हणते 250 कारण तुला माहितीये का? रामभाऊच्या आळीला गणपती बसवायचं कारण म्हणजे रामभाऊच्या आळीतलं एक बी पॉर व्यसन बाज नाही. मग आम्ही दोघं तेच आळीचे एक नंबर मनुष्य. दुसरं महत्वाचं कारण तुम्हाला माहितीये का? दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रामभाऊ दरवर्षी वेगवेगळ्या योजना निर्माण करतात. आता पाणी आडवा पाणी जिरवा कोणाची योजना? रामभाऊची योजना आहे. लईशाने पाणी आडून एकमेकाची जिरवा. आताच बायांच्या नळावर घागरीने भांडण होते. उद्या तलवार घेऊन येतात.
लावलं पाणी बक्षुलाच टाके. अरे ते राहू द्या. आता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आता ही मोठे मोठे झाडे पहा, ही हिरवळ पहा, कोणाच्या कार्यामुळे? रामभाऊच्याच कार्यामुळे ना. त्या झाडांवर मोठे मोठ्या झाडांवर रामभाऊने लिहिलंय पण की झाडांवर प्रेम करा. झाडांवर प्रेम करा वर पडा दिल्या आणि आमची कॉलेजच्याने असतात बया. फोन करून तू कुठे चला शेव घ्या तिथून पाड्या रामभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. मला आत्ताच काय झाले बरोबर आहे. रामभाऊ म्हणतात ते प्रत्येकाला निसर्गावर प्रेम करायला लागाय. बरोबर आहे. माणसाला निदान एकतरी झाड लावायला लागेल, नाही तर कधी काळी एका लिटर मध्ये आंघोळ करायला. खरी गोष्ट आहे. मी बी वृक्षारोपण केलं होता. तू पण वृक्षारोपण केलं? मग आत्ताच सुटून आलोय. वृक्षारोपण केलं म्हणून जेल मध्ये मग अशी कोणती झाडं लावली तरी? गांजाची झाडं लावलो काय तुला राष्ट्रपती पुरस्कार देतील ना रे? गांजा काही निसर्ग नाही. काय फायदा आहे त्याचा? काय फायदा आहे? गांजाचं सगळ्यांना काय सांगायचं? गांजाचा लावणाऱ्याला फायदा, गांजाचा विकणाऱ्याला फायदा आणि गांजा वाढणाऱ्याला पण फायदा. फक्त याचा कुत्र्याचा सुड्यावरती असतो याचा फायदा. सुपर दिवाळी बंपर. अरे ते तुमच्यापर्यंतच मर्यादित राहू द्या. आता रामभाऊचा आदर्श घ्या. वर्षातनं 2 वेळा रक्तदान शिबिर आयोजन करतात. कोण करत? कोणाच्या कार्यामुळे? रामभाऊच्या कार्यामुळे ना. स्वतःचा पोरगा घरात तांबीते आणि लोकांच्याच पोरांचे रक्त बरोबर आहे. रक्तदान करणे एक काळाची गरज आहे. गरज आहे काळाची. मायाचं ध्यानात आणून घेत जा बरं का. ते रामभाऊ हानी नाही मला. रक्तदान करणं ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने कधी ना कधी तर रक्तदान केलं पाहिजे. बरोबर आहे. मी रक्तदान करायला गेलो पण डॉक्टर मावर रागातच घेत नाही. काय झालं? डॉक्टर म्हणतो तुझा गटच निराळा आहे. कधी वशी कधी दिशी कधी बीपी. मेक्सिकोट्यातला दिसतंय तुझं रक्त. तेल माले राव. मी पण एकदा रक्तदान करायला गेलो. मी तर एकदा 5 बाटल्या रक्तदान केलं. नाही मी एकच केली. मला जेव्हा 5 भरल्या तेव्हा मी शुद्ध आलो आणि मला रक्तदान करीत नाही. अध्यक्ष काय यांच्या नादी लागता? अध्यक्ष मीटिंग काय? अहो मागाशीच सांगितलं ना तंटामुक्ती दे म्हणून. मग गावात चालेल तंट तुम्ही इथंच मिटवणार. बरोबर इथंच. बरोबर. बर ही मीटिंग तंटामुक्तीची. हो गावात झाले तंटे तुम्ही इथंच मिटवणार. बरोबर इथंच तंटामुक्ती समिती म्हणून इथंच. म्हणजे गावात बनले की पोलिसांना जायची गरज नाही. बरोबर आहे इथंच. म्हणजे पोलिसांचा वेळ वाचतो. हो आपला पण वाचतो. बरोबर आहे. तर समजा चुकून समजा चुकून मुद्दामून मी रामभाऊचा खून केला तर तुम्ही तंटे इथं मिटवणार का? अजिबात नाही. कारण कायद्याने जे शिक्षा होईल ते तुम्हाला भोगावेच लागेल. उद्या तुम्ही दरोडे घालताल, बलात्कार करताल, खून सारे करताल, जे कायद्याने शिक्षा होईल ते तुम्हाला भोगावेच लागेल. तसंच पेट पडते कोण चालले? अध्यक्ष आता माहिती येण्यात आले मग आता जरून ही पेताट टेवटाव करतात ते नक्की माझ्या विरोधकांचं कारस्थान असणार आहे. बरोबर आहे. यांना पिऊन इथं सोडलं त्यांना माहिती हाताने मरतील आणि मग त्यांना ऐकच कोणीच सापडत की रामभाऊ जेलमध्ये ही चालली टंग करा. बरोबर आहे. अध्यक्ष तुम्हाला काय योजना राबवायच्या तेवढ्या राबवा. माझा तुम्हाला पाठिंबा आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अध्यक्ष. आपला गाव तंटामुक्त झाला तर पर्यायाने आपला तालुका तंटामुक्त होईल. बरोबर आहे. तसेच राज्य तंटामुक्त होईल आणि हळूहळू आपला देश तंटामुक्त होईल. याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या गावातले तंटे गावातच सोडवायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. भारत माता की जय.